आज 14 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात कुठे पावसाची शक्यता आहे. सिस्टीम पाहिलं तर विदर्भाच्या आसपास हलकी द्रोणीय स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे विदर्भाच्या आसपास पावसाची शक्यता सुद्धा कायम आहे. राज्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वेगवान वारे पाहायला मिळत आहेत. खास करून रात्री या वाऱ्यांचा वेग काहीसा वाढलेलाच राहतोय आणि हा वाऱ्याचा वेग कमी होण्याची सध्या तरी शक्यता नाहीये. उंचावरचे कोरडे वारे हे महाराष्ट्राकडे येत आहेत. परिणामी मान्सून पुढे जात नाहीये आणि त्यामुळे पाऊस सुद्धा राज्यात विशेष होत नाहीये. जर आपण महाराष्ट्राची सॅटेलाइट इमेज पाहिली, तर कोकण किनारपट्टीला क्वचित काही ठिकाणी हलक्याशा पावसाचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे, मात्र हे पावसाचे ढग नाहीत. इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागात पावसाचे ढग होते सकाळ-सकाळी. बाकी इतर ठिकाणी राज्यात कुठे पावसाचे ढग नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तरी सुद्धा काही भाग हे कोरडे सुद्धा राहू शकतात. त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि घाटाच्या आसपासचा जो भाग आहे मध्य महाराष्ट्राचा, या ठिकाणी ढगाळ हवामान, क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळतील. पण अजूनही जोरदार पाऊस जो कोकणात होत असतो, तशा प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आणि बरेचसे भाग कोरडे सुद्धा राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जळगावचे उत्तर भाग, बुलढाणा उत्तरेकडील भाग, वाशिम, अकोला, परभणी, बीड, सोलापूर, अहिल्यानगरचे एकदम दक्षिणेकडील भाग असतील, धाराशिव, लातूर, नांदेड हा जो काही भाग आहे, या ठिकाणी स्थानिक ढग निर्मितीवरती लक्ष ठेवा. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाल्यानंतर गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. पण ही शक्यता खूप कमी क्षेत्रावरती आहे. सगळीकडेच पाऊस होईल अशी शक्यता नाही. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यापासून पश्चिमेकडचा भाग असेल. पावसाची कसली शक्यता नाही. इकडे धुळे, नंदुरबार विशेष काही शक्यता नाही. वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पूर्वेकडीलचा भाग असेल या जिल्ह्यांचा आणि छत्रपती संभाजीनगर, जालना एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस थोडाफार होऊ शकतो. त्याची शक्यता कमी आहे. काय बदल झाला, काय अपडेट असेल तर कळवण्यात येईलच. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.